नमस्कार नमस्कार माझ्या ज्ञानव्रती भक्तिव्रती श्रोत्यांनो, बंधू भगिनींनो, मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो. ज्ञानेश्वरीच्या प्रांगणात आणि हरिपाठाच्या वाटिकेमध्ये आपण सुईरपणाने माऊलींच्या सोबत विहार करत असतो. आज आपण हरिपाठाचा 9वा अभंग पाहणार आहोत. शांती दया करुणा दासी ज्यांचे घरी, परब्रह्म माऊलीचे चरण मी धरी. लाभो चरणाचा नित्य मला संग, मन राहो सदा नामातची दंग. नामाचा महिमा सांगणाऱ्या हरिपाठाच्या 9व्या अभंगाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. 9वा अभंग असा आहे. विष्णुविणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान, रामकृष्णे मन नाही ज्याचे. द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे नाम, नाम पाठ मौन प्रपंचाचे. पुन्हा म्हणू आपण हा श्लोक. विष्णुविणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान, रामकृष्णे मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णे पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विष्णुविणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान. विष्णूमध्ये विष धातू आहे. विष्णू स्नु प्रत्ययांत नाम येते. विष्णू जे जगामध्ये सर्वंकष प्रवेश करते झालेले आहेत, स्थिती रूपात आहेत, सत्वगुणाने जगाचं जे पालन करतात असे विष्णू. विष्णू विणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान. त्याचं ज्ञान व्यर्थ आहे जो विष्णू शिवाय जप करतो. मग ह्याचा अर्थ माऊलींना असं म्हणायचं आहे का की विष्णूंचाच फक्त जप करायचा, शिवाचा जप करायचा नाही, असा अर्थ त्याचा नाही आहे. त्याचा अर्थ असा नाही आहे. विष्णुविणे जप म्हणजे विष्णूंचे जे अवतार आहेत त्या अवतारांचा जप करायचा आहे. कारण श्रोते हो, परब्रह्म हे जे आहे हे 2 प्रकारचं आहे. कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म. कारण ब्रह्म जे आहे हे निरुपाधिक असतं आणि कार्यब्रह्म जे आहे हे सोपाधिक असतं. कारण ब्रह्म जे आहे हे अमर्याद असतं, विलक्षण प्रभावशाली असतं. त्या तुलनेत कार्यब्रह्म हे मर्यादित स्वरूपाचं असतं. म्हणूनच रामकृष्णादी अवतार हे जे आहेत ते सगळे कारण ब्रह्मामध्ये येतात. दशावतार कारण ब्रह्मामध्ये येतात. म्हणून त्या अवतारांचं कुठलं तरी नामस्मरण करायचं आहे. आणि शिव वारकरी तर म्हणतात ना, वारकरी संप्रदायामध्ये हरिहर हा एकच भाग आहे. शिवस्य हृदयम हरिही हरे हे हृदयम हरह असं ते मानतात. म्हणजे हरिहर नाही काही येथे भेद, नका करू वाद. हरिहर भेदच नाही आहे, त्यामुळे शिवाचं सुद्धा स्मरण करायचं आहे. फरक एवढाच आहे की सत्वगुणामध्ये जगाचं पालन करणारे विष्णू आहे आणि तमोगुणामध्ये जगाचा लय करणारे भगवान शंकर आहेत. म्हणून त्यांचाही जप करायचा आहे. म्हणून कुणीही येथे गैरसमज करू नये. विष्णू म्हणजे विष्णूंचाच जप करा असं नाही आहे. विष्णूंचे जे अवतार झाले, जे परब्रह्मरूपात आहे त्यांचा जप करायचा आहे. कारण इतर देवता ज्या आहेत त्या इतर देवतांचे तुम्ही जप जर केले तर मिळणारं फळ हे क्षणिक असतं आणि ते फळ देणारे सुद्धा हे कारण ब्रह्मरूप देवच असतात. त्यामुळे जप करतानाच विष्णुविणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. आणि गुरुविणे अनुभव कैसाकडे. विष्णुविणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान
रामकृष्णी मन नाही ज्याचे. रामकृष्णीमध्ये हेच आहे. रामकृष्णांचे जे अवतार आहेत ते कारणब्रह्मरूप आहेत. रामकृष्णात मन पाहिजे, त्या अवतारांचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या ऐहिक फायद्यासाठी आपण आपल्याला इष्टदेवतांचं, सद्गुरूंचं वगैरे स्मरण करतो, त्यापासून मिळणारं सुख देणारे हेच आहेत. त्यामुळे विष्णुविणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा. करंटा म्हटलंय त्याला कोणाला? जो अद्वय वाटा जाणत नाही. अद्वय, अद्वैत, जो अद्वैत जाणत नाही, अद्वैत जाणत नाही. जीव शिव एक आहेत हे जो जाणत नाही. शरीरस्थ जीवात्मा आणि बाहेरचा परमात्मा हे एकच आहेत. त्या परमात्म्याचा एक अंश जीवात्मा आहे हे अद्वैत जो जाणत नाही. नेणे म्हणजे न जाणे. उपजोनी करंटा, तो जन्मलेला पण करंट आहे, करंट आहे. त्याला ऐहिक सुख मिळतील, पण हे जर ज्ञान नसेल अद्वैताचं तर तो करंट आहे. नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होया. मग रामकृष्णामध्ये त्याला पैठा, स्वस्थता, निचिंती, स्वस्थता त्याला कशी मिळेल? ज्याला अद्वैताच्या वाटाच माहीत नाही आहे, ज्याला अद्वैत माहिती नाही आहे, अहम ब्रह्मास्मी माहिती नाही आहे, अयम आत्मा ब्रह्म हे माहिती नाही आहे, जीवम ब्रह्मेति वेजानाथ हे माहिती नाही आहे, परमात्म्याचा एक अंश थोडासा जीवात्मा आहे हे माहिती नाही आहे, तो करंट आहे, करंट आहे. तो दुर्दैवी अभागी आहे. रामकृष्णी पैठा कैसा होय. मग त्याला रामकृष्णांच्या ठिकाणी स्थिरता कशी येईल? द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान. आता याच्यामधले हे गुरुविणे ज्ञान हे जे शब्द आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. गुरुविणे ज्ञान कसं काय मिळेल? गुरुविणे ज्ञान द्वैताची झाडणी व्हायला पाहिजे, द्वैत निघून जायला पाहिजे. द्वैत म्हणजे काय? माझा हा जीवात्मा वेगळा, तो परमात्मा वेगळा, हे द्वैत निघून जायला पाहिजे. आणि मनुष्याच्या जीवनाची ध्येय, त्याचं ध्येय म्हणजे भगवत प्राप्ती पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे, ब्रह्मज्ञान पाहिजे नाही असतंच. तुम्हाला ते कळतं की नाही हे तुमच्या बुद्धीच्या पात्रतेवर अवलंबून आहे. पण मनुष्यजन्म दुर्लभ, त्याचं ध्येय हे असतं की मला आत्मज्ञान व्हावं, मला ब्रह्मज्ञान व्हावं, मला भगवत प्राप्ती व्हावी. आणि ती भगवत प्राप्ती सद्गुरू शिवाय होणे नाही, सद्गुरू शिवाय ते होणं नाही. सद्गुरू वाचुनी नाम नये हाता, सद्गुरू वाचुनी नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. किती साधनं करावं, किती साधनं करा. सद्गुरूंनी दिलेलं नाम जपता जपताच तुम्हाला मोक्ष, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान मिळणार आहे. सद्गुरू वाचूने नाम नये हाता. सद्गुरू महत्त्वाचा आहे. पारमार्थिक सद्गुरू हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्याला असा गुरु नाही मिळत त्याचं नामसंकीर्तन हे व्यर्थ. सद्गुरूंनी दिलेलंच ज्ञान तुम्हाला पाहिजे, तेव्हा तो परमानंदरूपी मोक्ष आपल्याला साध्य होतो. कारण द्वैताचा अनुभव हे सगळ्या दुःखाचं कारण आहे. त्याची निवृत्ती व्हायला पाहिजे. आणि ती निवृत्ती कोण करतं? सद्गुरूच करतात. ती निवृत्ती सद्गुरूच करतात. तुम्ही तुमच्या मनाने अनेक शास्त्र वाचले, ग्रंथ वाचले, तुमच्या मनाने नामस्मरण तुम्ही केलं, अखंड केलं, 16 कोटी केलं, 13 कोटी केलं, तरी सद्गुरू वाचून व्यर्थची नाम, साधन साधिता कोटी कोणे. सद्गुरूचं फार महात्म्य शोधते हो. तर इथे सद्गुरू वाचून काही मोक्ष नाही मिळत. त्यामुळे गीतेत भगवंतांनी हेच सांगितलंय ना आपल्याला, उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्वदर्शिनः, तत्वदर्शिनः ज्ञानिनः. आत्मज्ञान झालेले सद्गुरू तुम्हाला उपदेश करतील, तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळेल. त्यामुळे सद्गुरू प्राप्ती ही पूर्वसुकृतावर सुद्धा असते. प्रयत्नपूर्वक मनाला जर तळमळ लागली, ध्यास लागला, तर सद्गुरू आपल्याला शोधत शोधत येतात. द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडे नामी. एका सद्गुरूंनी तुम्हाला मंत्र दिला, नाममंत्र दिला की तुमचे ते मळब जे असतात शरीरातले ते धुतले जातात. आणि मग नामाचीच गोडी, अविट गोडी, अविरत गोडी मनाला आणि बुद्धीला लागते. आणि त्या नामात तुम्ही दंग होतात.
गुरुविणे ज्ञान व्यर्थ त्याचे ज्ञान. पुढे म्हटलेलं आहे की गुरु वाचून काही ज्ञान शक्यच नाही आहे. सद्गुरू पाहिजे, सद्गुरू वाचून ज्ञान हे काही शक्य नाही आहे. पुढे तिसरी ओळ, द्वैताची जाणवी गुरुविणे ज्ञान, त्या काहीचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. माऊली म्हणतात ते सगुण भक्ती करा. हे जे श्रीहरी हा आहे हा सगुण म्हणतात ते. सगुण भक्ती करा, सगुण भक्ती करा. कारण जेव्हा विश्वाच्या कल्याणासाठी हे परब्रह्म अवतार घेतात पृथ्वीवरती, तेव्हा ते षड्गुण ऐश्वर्य संपन्न असतात श्रोते हो. हे माहिती आहे का तुम्हाला? विष्णूंनी दशावतार घेतले, तो प्रत्येक अवतार षड्गुणांच्या ऐश्वर्याने संपन्न होता. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रिया ज्ञान विज्ञानयोर एतत् षण्णाम भग इति ईरणा. भग ते ऐश्वर्य, हे 6 गुण ज्याच्याकडे असतात त्याला भगवान असं म्हणतात. आणि 6 गुण जिच्याकडे असतात ती भगवती असते. या 6 गुणांनी युक्त असे दशावतारे श्रोते हो. ते आपल्यासारखे मायेच्या गुणांनी युक्त नाही आहेत. ते भक्तांच्या आग्रहाकरता षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहेत. ते त्रिगुणांनी वेढलेले नाही आहेत. ते सत्वरजतम निस्त्रैगुण्य त्रिगुण नाही आहे त्यांच्यामध्ये. हे षड ऐश्वर्य संपन्न असे 10 अवतार येते. म्हणून म्हणताय की हा श्रीहरी सगुण आहे. असे षड्गुण ऐश्वर्य संपन्न असल्यामुळेच ते आकार कुठलाही धारण करू शकतात. म्हणून आपण पाहिलं की कृष्णाने तुरुंगामध्ये, कारावासामध्ये जेव्हा जन्म चतुर्भुज रूप घेतलेला आहे, गर्भाशयातनं योनिजन नाही आहेत ते. देवकीचं पोट दुखायला लागल्यानंतर चतुर्भुज रूपात ते कारावासात प्रकट झाले. त्या तेजाने देवकी आणि नंदराजा, देवकी, वसुदेव देवकी हे दोघं जण अतिशय दिपून गेले होते. तेव्हा द्रौपदीने प्रार्थना केली की बालरूपात या, मला तुमच्या मातेचं सुख अनुभवू द्या. मग छोटंसं बालरूप घेतलं, मग देवकीच्या मांडीवर गेले. हे आहे षड्गुण ऐश्वर्य संपन्न रूप. म्हणून सगुण रूप. ज्ञानदेव म्हणे सगुण हे रूप. असं जर तुम्ही रूप आळवलं तर नामाची अविरत धून तुमच्या मनात आपाद मस्तक सतत सुरू राहते. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. आणि मग काय होतं? नामपाठ असा जर झाला तर मौन प्रपंचाचे. प्रपंचा बाबतीत बोलावं असं सुद्धा वाटत नाही. मौन, मौन, फक्त नाम, श्रीहरीची सगुण मूर्ती आणि नाम, श्रीहरीची सगुण मूर्ती आणि नाम, आणि मग आत्मज्ञान, ब्रह्मानंद, परमानंद, आनंदाचे डोही आनंद तरंग. संसाराविषयी, प्रपंचाविषयी मौन असं या नामात सामर्थ्य श्रोते हो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी हरी म्हणत राहा. नामाची धून सतत मनात चालत राहू द्या. हरिपाठातून काही जर आपल्याला उचलायचं असेल तर नामाचा अविरत जप आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम जपणं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ज्यांना सद्गुरू नाही मिळाले त्यांनी ध्यास धरायचा आहे अंतरी. तो ध्यास असला, तळमळ असली की सद्गुरू जमिनीनं सुद्धा येतील, आकाशातनं सुद्धा येतील असं गोंदवलेकर स्वामी महाराज सांगतात. त्यावर विश्वास ठेवावा. नामजप करा. इत्यलं